बाजीरावांनी बुंदेलखंडाच्या छत्रसाल यांच्या मुलीशी मस्तानीशी लग्न केले। पेशवा कुटुंबांना हे लग्न मान्य नव्हते। नंतर बाजीरावांनी मस्तानीला एक पुत्र झाला। त्यांचे नाव कृष्णसिंह उर्फ शमशेर बहादूर असे ठेवण्यात आले। पुढे बाजीरावांनी मस्तानीनंतर त्यांच्या या पुत्राचे पुढे काय झाले, म्हणजे शमशेर बहादूर यांचे पुढे काय झाले, हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बाजीराव पेशवा एक शूर योद्धे होते। त्यांच्या आयुष्यात मस्तानीचे विशेष महत्त्व होते। बाजीरावांशी केलेल्या लग्नानंतर मस्तानीला खूप त्रास सहन करावा लागला। मुळात हे लग्नच पेशवा कुटुंबाला मान्य नसल्याने ते मस्तानीचा द्वेष करत होते। पेशवेपदाच्या मोठ्या जबाबदारीमुळे बाजीरावांना सारखेच बाहेर मोहिमेला जावे लागत होते। बाजीरावांच्या गैरहजेरीत मस्तानीवर काही हल्लेही झाले होते। 1734 मध्ये बाजीरावांकडून मस्तानीला एक पुत्र झाला। त्यांचे नाव कृष्णसिंह उर्फ शमशेर बहादूर असे ठेवण्यात आले। बाजीरावांनी मस्तानी यांच्या मृत्यूनंतर काशीबाईंनी शमशेर बहादूरचे संरक्षण केले। मस्तानीबाईंच्या मृत्यूनंतर 6 वर्षाच्या छोट्या शमशेरला बाजीरावांच्या पत्नी काशीबाई यांनी सांभाळले। शमशेरला त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे वाढवले। आपल्या इतर भावांसोबत शमशेर शास्त्र आणि शस्त्रांमध्ये पारंगत झाला। बाजीरावांच्या राजवटीतील बांदा आणि कालपी याची जहागिरी पुढे शमशेरला देण्यात आली। शमशेर हा नेहमी मराठ्यांना सहकार्य करत होता। सन 1758 मध्ये त्याने पंजाबच्या दुर्राणी घराण्याविरोधात युद्ध सुरू केले। दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर, रघुनाथ यांच्या बाजूने लढत त्याने अटक पेशावर आणि मुलतान जिंकून घेतले। पुढे शमशेर बहादूर यांचा विवाह मेहरबाईंशी झाला। त्यांना पुत्र प्राप्त झाला। त्याचे नाव अली बहादूर असे ठेवण्यात आले। बाजीराव पेशव्यांना राजा छत्रसालकडून मिळालेली जहागिरी शमशेर बहादूर यांना देण्यात आली। 1761 मध्ये पानिपतच्या 3ऱ्या युद्धामध्ये शमशेर बहादूर मराठा सैन्यामध्ये होता। युद्ध सुरू झाले। युद्धात शमशेरला बऱ्याच जखमा झाल्या। युद्धात झालेल्या जखमांमुळे शमशेर बहादूरचा मृत्यू झाला। शमशेर बहादूरच्या वंशजांनी सन 1816 पर्यंत कालपी आणि बांदाच्या जहागिरीवर राज्य केले। नंतर 1818 मध्ये ब्रिटिशांनी ते काबीज करून घेतले।